नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जी जोगतीन आहे तर ती आबांना म्हणते की आता हे सर्व करून काय उपयोग आहे, नारळ पुरून काही उपयोग होणार नाही, कारण आता संकटाची ही नांदी सुरू झालेली आहे आणि धुकं टळलेलं आहे। तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत आणि आबा तर खूप घाबरतात। त्यानंतर आता इकडे नैना ही जी कलासाठी मसाल्याचं दूध तयार करत असते तर तेथे आता रजनी येते। रजनी नैनाला आता तेथे इतक्या सकाळी बघून म्हणते की अगं काय ग नैना, तू कशी सकाळी सकाळी उठून तयार झाली आणि हे सर्व करते। तर नैना म्हणते की अहो कलासाठी माझी बहीण रोज बिचारी चहा कॉफी पिऊन अगदी बोर झाली असेल, म्हणून म्हटलं की आज तिला मस्त मसाल्याचं दूध देऊया, तर म्हणून हे सर्व। तर रजनी आता खुशून हसते आणि म्हणते की म्हणजे बहिणीसाठी आज तू इतकी सकाळी उठलीस तर, आणि हे सर्व बघून खरंच मला खूप चांगलं वाटलं। तेव्हा आता नैना हळूच म्हणते की तिच्यासाठी कोण लवकर उठते, तर रजनी विचारते की काय ग नैना काय म्हणालीस। तेव्हा आता नैना म्हणते की अहो काही नाही, कारण मी म्हटलं की ऍक्च्युली आता लवकर सकाळी का उठले, कारण मला एका कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि लवकर आवरेल म्हणून तयार होऊन लवकर मी जाईल यासाठी ही सर्व तयारी करते। तर तेव्हा आता रजनी म्हणते की ठीक आहे चल मी तुझी मदत करते। तर नैना म्हणते की रजनी काकू ऍक्च्युली हे बघा मला तुमची मदत तर हवीच होती, कारण कसं आहे की 9-9:30च्या दरम्यान मला निघायचं आहे आणि आज तर मी म्हणते की छान असे हेअर स्टाईल वगैरे करेल आणि त्यासाठी मला फुलं हवी आहेत। आणि काय हो रजनी मॅडम आपल्या बागेत तर असतील ना फुलं। तेव्हा आता रजनी म्हणते की हो फुलं तर असतील ना ग। नैना म्हणते की एक काम करा मग ती फुलं मला तुम्ही आणून देता का। तेव्हा आता रजनी म्हणते की आता लगेच, तर नैना म्हणते की हो मला लगेच हवे आहेत, आणि कसं झालं की आता मेकअपला मला जरा वेळ लागेल, हेअरस्टाईल वगैरे करायची आहे आणि तेव्हा हेअरस्टाईल करताना तर मला फुलं ही लागतीलच। तेव्हा मात्र आता रजनी बाहेर जाते तर आता नैनाच्या जीवात जीव येतो। तेव्हा मात्र आता ती लगेच ती ब्रेझलनेटची जी बरणी आहे तर ती घेते आणि त्या डब्बीतून काही जे पावडर आहे तर ती त्या मसाल्यामध्ये मिक्स करते आणि ते दुधात आता मिक्स केल्यानंतर आता नैना खूपच खुश होते, कारण आता कलाला याचा खूप त्रास होईल, कारण तिला याची ॲलर्जी आहे हे आता म्हणजे ह्या नैनाला माहिती असते, म्हणून ती आता बरोबर ती मिक्स वगैरे करते आणि त्या पावडरच्या डबीला झाकण लावून ती पुन्हा आता आपल्या कमरेला अगदी ठेवते, कारण कुणालाही संशय यायला नको असे आता हे नैनाने पूर्ण खबरदारी घेतलेली असते। आणि तेवढ्यात आता सुवर्णाकडे तो मसाल्याचा जो दूध आहे तर त्याचा ग्लास आता ती घेऊन जात असते आणि तेवढ्यात मध्येच सरोज येते। आता सरोज आल्यानंतर ती सुवर्णाला विचारते की काय ग तू कुठे निघालीस। तेव्हा आता सुवर्णा म्हणते की हे बघा कलाताईंना हे मसाल्याचं दूध देण्यासाठी। तर आता सरोज म्हणते की थांब मी देते, आणि बरं झालं आज काहीतरी वेगळं बनवलं म्हणून आता सरोज स्वतः घेऊन जाते। आता हे नैना सर्व बघते, नैनाला तर खूपच आनंद होतो। नैना आता स्वतःला म्हणते की म्हणजे सरोज मॅडम आज चक्क ह्या मसाला दूध घेऊन गेल्या, त्यामुळे आता मात्र याचा डबल धमाका होणार आहे तर, आणि यामुळे आता ह्या कलाला प्रचंड असा त्रास होणार आहे तर, आणि कला तू आता बघतच राहा की मी तुझी काय अवस्था करते ते। आता कला ही रूम मध्ये उठून बसलेली असते, परंतु तिला काही बरं वाटत नसते। तेव्हा आता सरोज ही ते दूध वगैरे घेऊन येते आणि कलाला गुड मॉर्निंग करते, आणि काय ग कला कसं वाटतं। कला आता सरोज मॅडमला गुड मॉर्निंग करते आणि तसं बरं आहे असं म्हणते, आणि उठून बसल्यानंतर थोडंसं गरगरते असं आता होते। तेव्हा आता सरोज म्हणते की अगं वाटण तुला लवकरात लवकर बरं, कारण पोटामध्ये औषध आहेत त्यामुळे तुला हे असं होत असेल, त्यामुळे हे जे मसाला दूध आहे ना ते दूध घे, त्यामुळे तुला एनर्जी येईल थोडीशी। तर कला तो ग्लास हातात घेते, तेव्हा मात्र आता कला ही थोडंसं तो दूध पिते, परंतु आता कलाच्या तोंडाला चव नसल्यामुळे आता त्या दुधाची सुद्धा चव काही तिला लागत नाही, ती थोडंसंच पिते आणि बाजूला ठेवते। तेव्हा आता लगेच नैना मात्र डोकावून हे सर्व बघत असते की कला हे दूध पिते की नाही, आणि नैनाला तर आनंदच होत असतो। तर सरोज म्हणते की अगं पिऊन घे, आणि हे बघ कला अगं काही गोष्टी ह्या औषध म्हणून प्यायच्या असतात। तेव्हा आता कला ते दूध पिते आणि कला सरोज मॅडमला विचारते की सरोज मॅडम अहो चांदेकर कुठे आहे। तेव्हा आता सरोज म्हणते की अगं तो काही कामासाठी बाहेर गेलेला आहे, येईलच तो आता, आणि हे बघ ना मी आहे ना अगं तुझ्या सोबत। तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे, परंतु आजोबा कुठे आहेत, ते कसे आहेत बरं, त्यांना आता बरं वाटतं ना। आणि खरं तर मला आता त्यांच्या जवळ बसून गप्पा करायच्या होत्या, परंतु आता तर मला अंथरुणावर सुद्धा उठवत नाही। तेव्हा आता सरोज म्हणते की अगं तू तर बरं नाही म्हणतेस आणि किती बोलतेस बरं, अगं सगळं काही आपण हळूहळू करू, अगोदर तू बरी तर हो आणि ते दूध तू पिऊन घे। तेव्हा आता कला सरोजचं ऐकते आणि ते दूध पिऊन घेते। नैनाला मात्र आता खूपच आनंद होतो,
कला आता ते दूध पिऊन घेते आणि सरोज मॅडमला थँक्यू म्हणते. तर सरोज मॅडम म्हणते की बरं ठीक आहे, आलेच मी, जर काही लागले तर मला आवाज दे, येईनच मी. तेव्हा मात्र आता सरोज मॅडम तेथून जायला निघते, परंतु आता कलाला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. कलाच्या तोंडातून शब्द निघत नसतो. कला आता अगदी काहीतरी वेगळंच ती रिॲक्ट होत असते. आता नैना मात्र हे सर्व बघून खूप हसते. तिला तर खूप आनंद होतो कलाला त्रास होतोय म्हणून. तेव्हा आता सरोजला सुद्धा काही कळत नाही. सरोज म्हणते की कला, अगं कला काय होते तुला? आणि कला अगं काय होते? कला आता खाली लोटांगण घेत असते. तिच्या आता घशामध्ये खूप त्रास होत असतो. तेव्हा आता सरोज खूप घाबरते, असं कलाला मांडीवर घेते आणि रजनी, सोहम यांना सगळ्यांना आवाज देते, कलाला काय होते? कलाला खूप त्रास होतोय. आता रजनीच्या डोळ्यातून पाणी येत असते. एवढ्यात नैना आता मुद्दाम तिथे धावत येण्याचं नाटक करते आणि म्हणते की सरोज मॅडम कलाला काय होते? तर आता सरोज म्हणते की बघ ना अगं काय होते तिला. तेव्हा आता कलाची ती अवस्था बघून सगळेजण धावतच येतात आणि सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. सर्वजण घाबरतात कारण कला आता बेशुद्ध पडलेली असते. रजनी आता अगदी घाबरलेली असते. तर सरोज घाबरतच सोहमला डॉक्टरांना फोन करायला सांगते आणि रजनी आता तिच्या तोंडावर पाणी शिंपडत असते. आता सोहमला बोलता सुद्धा येत नाही. सोहम आता डॉक्टरांना म्हणतो की कला वहिनी बेशुद्ध पडलेली आहे, तिला काहीही बोलता येत नाही, तुम्ही लवकरात लवकर या. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर रजनी विचारते की अरे सोहम काय झाले, डॉक्टर येतात ना? आता सोहम सुद्धा खूप घाबरलेला असतो. सोहम म्हणतो की डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाठवतात. आता मात्र अगदी सोहम अद्वैतला घाबरतच फोन करतो. तेव्हा आता सोहम म्हणतो की हॅलो, अरे दादा तू कुठे आहेस? हे बघ कला वहिनीची तब्येत अचानक बिघडलेली आहे, ती बेशुद्ध पडलेली आहे, आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतोय, तू कुठे आहे? लवकरात लवकर तिकडे हॉस्पिटलला ये, जेथे कुठे असतील ना तू लवकरात लवकर मागे ये. तेव्हा आता अद्वैत आणखीनच घाबरतो. आता अद्वैतचे पूर्णपणे हातपाय गळतात, तो स्तब्ध होतो, डोळ्यातून पाणी येते, त्याला कलाची काळजी लागते आणि एक प्रकारचा धक्का आता त्या अद्वैतला बसलेला असतो. तेव्हा मात्र आता अद्वैत इतका घाबरलेला असतो, म्हणजे आता ह्या बाई जे काही म्हटलेले आहेत ते सर्व खरं आहे का? चांदेकरांवर खरंच कुठलं तरी मोठं संकट येणार आहे का? आणि तेवढ्यात आता आबा तेथून उठतात आणि जायला निघतात. तर आता अद्वैत त्यांच्या शेजारी असतो. तेव्हा आता अद्वैत आबा आबा करत असतात. तर आता आबा म्हणतात की अद्वैत अरे तू इथे? तेव्हा आता अद्वैत विचारतो की आबा हे सर्व काय सुरू आहे, काय चाललंय? तेव्हा आता आबा म्हणतात की अरे तू इथे कसा आणि केव्हा आलास तू? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा मी कधी आलो, केव्हा आलो हे महत्वाचं नाही, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असे मध्यरात्री निघून का आलात आणि आबा तुम्ही चालत का आलात? आता अद्वैत रडतच हे सर्व प्रश्न आबांना विचारत असतो. रोहिणी मात्र आता चोरून हे सर्व बघत असते, जे काही सुरू आहे. रोहिणी काही पिछा सोडतच नसते, आता त्यांच्या पाठीमागेच अगदी हे सर्व ऐकत असते. आता अद्वैत विचारत असतो की आबा हे सर्व काय चाललेले आहे ते प्लीज मला सांगा. तर आता ज्योतीन समोरच उभी असते आणि ती सुद्धा आता हे सर्व ऐकत असते. आणि आता आबा म्हणतात की अरे अद्वैता तुला काय सांगू? तर अद्वैत म्हणतो की आबा हे बघा आपलं सगळं घर बिघडलेलं आहे. तेव्हा आता आबा धक्क्यानेच विचारतात की अरे अद्वैता काय झाले? तेव्हा आता अद्वैत रडतच म्हणतो की आबा आबा खरे बेशुद्ध पडली. ते ऐकून आता आबांच्या पायाखालची जमीन सरकते. एक मोठा प्रकारचा धक्का आबांना अगदी बसलेला असतो. तेव्हा आता आबा रडतच म्हणतात की आंबाबाई तूच आता कलाला वाचव, तिला बरं कर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा हे बघा आपल्याला लवकरात लवकर निघायला हवे. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत आणि आबा हे दोघे गाडीमध्ये बसायला जातात. तेव्हा मात्र आता हे रोहिणी लगेच पुढे येते. रोहिणी मात्र आता हे जोगतीनीकडे बघत असते. जोगतीन मात्र आता लगेच देवी आईचा धावा करते. देवी आई अगं जागी हो, तू आता ह्या घराच्या लक्ष्मीवर जे काही संकट आलेलं आहे ना त्यातून तिला वाचव. देवी आई तुझी कृपा दृष्टी तिच्यावर ठेव, म्हणून आता ती देवीला हात जोडते. तेव्हा मात्र आता ही रोहिणी धावतच त्या जोगतीन माईंकडे येते आणि माईंच्या पाया पडते आणि म्हणते की आता जे काही गेलेत ना तर मी त्यांची मुलगी, आणि प्लीज माई मला सांगा ना जे काही होणार आहे ते, मला खरंच खूप काळजी वाटते हो. अहो माई सांगा ना. आता मात्र माई आता आहे ना तर त्या आपल्या हातातील जो देवी आईचा भंडारा आहे तर तो रोहिणीच्या कपाळी लावतात आणि म्हणतात की तुझ्या डोसक्यावरचं जे काही भूत आहे ना तर ते लवकरात लवकर निघून दे, आणि हे बघ तुझी जी बुद्धी आहे ना ती लवकरात लवकर ताळ्यावर आण, आणि भ्रष्ट बुद्धी नष्ट समृद्धी असे मात्र जे काही आहे ना ते लवकरात लवकर संपुष्टात आण. असे बोलून आता ह्या माई आहेत तर त्या भ्रष्ट बुद्धी आणि नष्ट समृद्धी असे म्हणत आता तेथून निघून जातात. आता रोहिणीला तर धक्काच बसतो. रोहिणी आता बघतच उभी असते. त्यानंतर आता इकडे सर्वजण कलाला घेऊन हॉस्पिटलला येतात आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तातडीने तिला आतमध्ये घेतात. सरोज पुढे येते. सगळेजण आता डॉक्टरांपाशी घेरावा घालतात आणि म्हणतात की डॉक्टर काही करून आमच्या कलाला वाचवा, किती काही करा परंतु कला ही बरी व्हायला हवी.
डॉक्टर म्हणतात की आम्हाला शक्य आहे तेवढे सगळे प्रयत्न आम्ही करू, डोंट वरी. त्यानंतर आता तिथे संगीता, दिनकर आणि काजल हे येऊन पोहोचतात. तर आता संगीता रागानेच काजलला म्हणते की हे बघ, आपण इथे कशासाठी आलो आहोत हे तुला माहिती आहे ना. कलेची तब्येत बरी नाही आणि ती शुद्धीवर आल्यानंतर तिने जर तुला विचारलं म्हणून तुला आम्ही इथे आणले हे लक्षात ठेवायचं. तिला काहीही दाखवायचं नाही म्हणून तुला आता आम्ही इथे आणलं, त्यामुळे अगदी गप गुमानं राहायचं. तू जर जास्त पुढे पुढे केले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. म्हणून संगीता आता काजलला खूप अशी धुसफूस करत असते आणि धावतच त्या परत आता इकडे यायला निघतात. आता त्या हॉस्पिटलच्या बाहेर असतात आणि काहीने आता आत येतात. तेव्हा सरोज आता एरेझाऱ्या मारतच असते. सर्वांना आता कलाचं एक खूप प्रकारे टेन्शन असते की त्यांना काळजी लागलेली असते की कला कधी शुद्धीवर येईल. आणि तेवढ्या संगीता, दिनकर धावतच येतात. परतच आता संगीता विचारते की सरोज मॅडम, अहो माझ्या कलाला काय झाले, तिला असं हॉस्पिटलमध्ये का आणले. तेव्हा आता सरोज खूप रडत असते, ती काही उत्तर देत नाही. तेव्हा मात्र आता जेव्हा कलाला दरवाजातून बघतात तेव्हा आता कलाची ती अवस्था बघून संगीता आणि दिनकर अजूनच रडत असतात. तेव्हा आता रजनी संगीताला अगदी सावरते आणि हे बघा वहिनी शांत व्हा. आता रजनी संगीताला आधार देत असते, परंतु संगीता आता कलाची ती अवस्था बघून खूप अशी रडत असते. सगळ्यांच्या डोळ्यात आता पाणी असते आणि सगळ्यांना कलाच्या आता तब्येतीची काळजी लागलेली असते. रजनी संगीताला म्हणते की वहिनी शांत व्हा, डॉक्टरांनी आत्ताच कलाला चेक केलेला आहे, त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि वहिनी हे बघा कलाला काही होणार नाही आणि हे बघा तुम्ही रडू नका. आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. तर आता सगळेजण विचारायला सुरुवात करतात की डॉक्टर काय झालं कलाला आणि कला बरी आहे का. संगीता सुद्धा अगदी म्हणजे टेन्शनमध्ये विचारत असते. तेव्हा मात्र आता सर्वांनी एक प्रकारचा गोंधळ डॉक्टरांजवळ केलेला असतो. डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही सर्वांनी अगोदर शांत व्हा, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे. तेव्हा आता सरोज विचारते की डॉक्टर काय झाले, कोणते प्रश्न. तर डॉक्टर म्हणतात की आणि या अगोदर कला मॅडमला काय झाले होते आणि केव्हापासून त्यांची ही तब्येत बिघडली असे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा आता सरोज म्हणत असते की हे बघा दिल्लीला तिची कॉन्फरन्स होती आणि त्यासाठी ती तिकडे गेलेली होती. पावसामुळे आणि शहर बदलामुळे कदाचित हे सर्व झाले असावे. जरा तिची तब्येत आहे ना तिकडेच बिघडलेली होती आणि आली तेव्हा ती चांगली होती. आल्यानंतर तिचा वाढदिवस सुद्धा चांगल्या दणक्यातच साजरा झाला आणि त्याच दरम्यान तिला हे सर्व झाल्याचे आता सरोज सांगत असते. नंतर तिचा ताप हा वाढतच गेला आणि त्यानंतर तिला अगदी जे काही औषध गोळ्या आहेत तर त्या सुरू होत्या, परंतु तिची विटनेस सुद्धा शक्ती खूप कमी झाली होती आणि तिला बेडवरून सुद्धा आता उठता येत नव्हते. आणि आज सकाळी मात्र तिला अचानक चक्कर यायला सुरुवात झाली. तिचा श्वास कोंडला आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध खाली पडली. हे बघा डॉक्टर, दिवस रात्र मला माझ्या कलाची काळजी आहे, तिला लवकरात लवकर बरं करा, बाकी मला काही नको. तेव्हा आता संगीता सरोज मॅडमकडे बघतच असते आणि मनात म्हणते की त्याच सरोज मॅडम आहेत ना, ज्या सरोज मॅडम माझ्या कलाला घरात घ्यायला तयार नव्हते, त्यांनी कधीही तिला नावाने सुद्धा हाक मारली नाही. काही दिवस तर त्यांनी माझ्या कलाला आडगळीच्या खोलीमध्ये सुद्धा ठेवले होते. त्यांच्या लेकापासून सुद्धा त्यांनी कलाला तोडण्याचा प्रयत्न केला होता आणि पदोपदी त्या घरात गेल्यापासून तिचा अपमान त्या करत गेल्यात. परंतु आज मात्र ह्याच सरोज मॅडम सासूबाई तिच्या आई झाल्या आहेत. देवी आई, तू कायमच तिच्या पाठीशी राहा आणि आई आणि लेकीचं हे जे नातं आहे तर ते कायमच असं टिकून राहून दे. आणि ह्या आता कलाच्या आईला दुसरं काय हवं आहे, आपल्या लेकीचं सुखच तिला हवं आहे. तर त्यानंतर मात्र डॉक्टर विचारतात की सुरुवातीला तिला हा त्रास होत होता तेव्हाच तुम्ही तिला माझ्याकडे का घेऊन आले नव्हते. तेव्हा आता सरोज म्हणते की तेव्हा आमचे फॅमिली डॉक्टर आहेत तर ते घरी आले होते, परंतु त्यांना सुद्धा आता कलाच्या ह्या आजारपणाचं निदान नाही झाले. सुरुवातीला मात्र हा ताप साधा वाटला होता आणि तिची कंडिशन सुद्धा इतकी क्रिटिकल नव्हती, पण आता हे सर्व हाताबाहेर गेल्यासारखे वाटते. डॉक्टर म्हणतात की हे बघा, असा जर खूप दिवस ताप येत असेल तर शरीरातील जे काही सेल्स असतात तर ते हळूहळू त्रास द्यायला सुरुवात करतात आणि काही सेल्स हे मरून जातात. तेव्हा आता संगीता मोठ्याने रडायला सुरुवात करते. डॉक्टर आता म्हणतात की यामुळे पेशंटची जी अवस्था आहे तर ती बिकट होते. तेव्हा आता संगीता आणखीनच मोठ्याने रडायला सुरुवात करते. तर डॉक्टर म्हणतात की यांना प्लीज शांत करा. तर रजनी, सरोज ह्या सगळेजणी संगीताला शांत राहायला सांगतात. तर आता ही रजनी म्हणते की वहिनी हे बघा, तुम्ही शांत व्हा, रडू नका बरं. डॉक्टर आता पुढे म्हणतात की हे बघा, आम्ही फक्त तुम्हाला परिस्थितीची जाणीव करून दिली आणि जे काही ट्रीटमेंट आहे ती आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत आणि ट्रीटमेंट तर त्यांच्यावर सुरूच आहे. परंतु हे बघा, मिसेस कला चांदेकर यांचा जीवावरचा धोका अजूनपर्यंत नाही टळलेला. जीवावर एक आता कठीण धोका आहे आणि त्यांचं काही बरं वाईट सुद्धा होऊ शकते. तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर आता लगेच
सर्वांना एक खूप प्रकारचा मोठा धक्का बसतो, कारण कलाच्या जीवावर जो काही धोका आहे तो मात्र खूप मोठा आहे, डेंजर आहे असे डॉक्टर म्हटल्यानंतर आता नयनाला तर फारच आनंद होतो। त्यानंतर आता कला काही अजूनपर्यंत शुद्धीवर आलेली नसते, तर आता सरोज बाहेर डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर तुम्ही आता सर्वात बेस्ट जी काही ट्रीटमेंट असेल ती सुरू करा, आणि हे बघा अगदी जगातील कुठल्याही कोपऱ्यातून औषध जरी आणावे लागले तरी सुद्धा मी ते औषध आणेल, परंतु माझ्या कलाला वाचवा। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, आम्हाला जे काही प्रयत्न करता येईल ते आम्ही करू, असे बोलून डॉक्टर आता आत जातात। तेव्हा आता सरोज अद्वैतला फोन करायला सांगते, म्हणजे सोहमला, आणि सोहम लगेच धावतच अद्वैतला फोन करायला बाहेर जातो। सोहम आता बाजूलाच अगदी काजल शेजारी उभा असतो। तेव्हा आता आबा आणि हे अद्वैत हे दोघे आता तेथून निघालेले असतात। तेव्हा आता सोहमचा फोन अद्वैतच्या मोबाईलवर येतो, तर आता अद्वैत आबांना म्हणतो की प्लीज फोन उचला आणि फोन स्पीकरवर टाका। तेव्हा आता आबांनी फोन स्पीकरवर टाकल्यानंतर अद्वैत म्हणतो की हो, अरे सोहम बोल ना, काय व्यवस्थित आहे ना? तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ दादा, तू लवकरात लवकर इकडे हॉस्पिटलला येऊन पोहोच, कारण वहिनीची तब्येत आहे ती खूप सिरियस आहे, कारण डॉक्टर म्हणत होते की सतत तिला ताप आल्यामुळे तिचं लाईफ आता डेंजर आहे, वहिनीला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेला आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर तिकडे येऊन पोहोच। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो सोहम, मी पोहोचतोच, तुम्ही काही करा, परंतु जी सिच्युएशन आहे ना ती हँडल करा, तुम्ही सांभाळा, आणि मी तिकडे येऊन पोहोचतोच, काही मिनिटात मी तिकडे येतो। तर आता अद्वैत आणि आबा यांना खूप टेन्शन येते, कलाच्या जीवाची काळजी लागलेली असते। तेव्हा आता आबा हे अद्वैतची अवस्था बघतात, तर आता ते आबा अद्वैतला आधार देतात की म्हणतात अद्वैता हे बघ, काही काळजी करू नको, देवी आईवर विश्वास ठेव, अंबाबाई आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे कलाला काही होणार नाही, म्हणून आबा त्याला आधार देतात। त्यानंतर आता सोहम फोन झाल्यानंतर सरोज जवळ येतो आणि म्हणतो की काके हे बघ, अद्वैत आता पोहोचतोय, स्मिताचा फोन केलाय, तो येतोयच। संगीता आता मोठ्याने रडत असते, आणि तेवढ्यात आता सरोज इकडे तिकडे बघते आणि रजनीला विचारते की अगं रोहिणी कुठे आहे? आपण जेव्हापासून हॉस्पिटलला आलो तेव्हापासून रोहिणी काही दिसत नाही। तेव्हा आता रजनी म्हणते की खरंच मला माहिती नाही। त्यानंतर आता रोहिणीच्या गाडीतून येत असते, तर ड्रायव्हर फास्ट गाडी चालू ठेवत असतो। रोहिणी म्हणते की हे बघ, अरे आता आपल्याला त्या गाडीचा पाठलाग करायचा नाही, त्यामुळे आता आपण त्यांच्या अगदी म्हणजे त्यांच्या मागे जायला नकोत, आपण अगदी हळूच अगदी जायला हवेत, त्यामुळे जरा जी गाडीचे कंट्रोल आहे ना ते इतकं फास्ट ठेवू नको, जरा कंट्रोलमध्ये। त्यानंतर आता लगेच रोहिणीला कॉल येतो सरोज मॅडमचा। तेव्हा आता रोहिणी टेन्शनमध्ये येते, कारण ही बाई तर खूप डेंजर आहे, ही मला का सारखा कॉल करत असेल, माझ्या मागे मागे तर आली नसेल ना, म्हणून आता रोहिणी फोन उचलते आणि वहिनी बोल असं सरोजला म्हणते। अगं माझा फोन सायलेंटवर होता, बोल ना। तेव्हा आता सरोज विचारते की रोहिणी तू कुठे आहेस? तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं वहिनी मी इकडे आहे। सरोज आता रागाने म्हणते की रोहिणी जरा पटापटा बोल, अगं कला खूप सिरियस झालेली आहे, हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलेला आहे, आणि या क्षणी तू कुठे आहे, तू अशी न सांगता कुठे गेलेली आहे? तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी काय झाले, कारण माझी एक मैत्रीण आहे ना, तिच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, मी तिकडेच आले होते, आणि हे बघ वहिनी तू काळजी करू नकोस, मी तिकडेच हॉस्पिटलला येऊन पोहोचते, लगेच पोहोचते आत्ताच्या आत्ता, आणि चल बाय असे करून आता रोहिणी लगेच फोन ठेवून दे, आणि आता ड्रायव्हरला म्हणते की हे बघ गाडी फास्ट चालव, आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे। त्यानंतर आता इकडे सिग्नल लागल्यामुळे आता तेथे ट्रॅफिक पूर्णपणे बंद असते, तर आता हा अद्वैत आहे जोरजोराने सगळ्यांना बाजूला हा म्हणून हॉर्न जोरजोरात वाजवत असतो, आणि तेवढ्यात आता रोहिणीला झोप लागून जाते, आणि तिच्या ड्रायव्हरने मात्र गाडी खूप फास्ट आता अद्वैतच्या गाडी शेजारी आणलेली असते। तेव्हा आता रोहिणीला जाग येते, रोहिणी आता बघते तर काय अद्वैत तिला समोर दिसतो। तेव्हा रोहिणी आता आपल्या ड्रायव्हरवर खूप चिडते आणि म्हणते की अरे मी तुला गाडी इतक्या फास्ट चालवायला सांगितली नव्हती, तू इतक्या फास्ट चालवली आणि डायरेक्ट आता त्यांच्या गाडीच्या शेजारी येऊन उभी केली, आणि त्यांनी जर आता आपल्याला बघितलं तर मग काय, चल गाडी लवकर मागे घे, आणि म्हणते की हे बघ आता माझं ऐकून घे, मागच्या रस्त्याने चल आणि हॉस्पिटलला घेऊन चल, हे पण फास्ट तुला कळले ना। आणि तेवढ्यात आता रोहिणी आपला चेहरा आरशामध्ये बघते, तर तिच्या चेहऱ्याला पूर्णतः आता देवी आईने जो माईंनी भंडारा लावलेला असतो, तर आता रोहिणी पदराने तो पुसत असते, कुणाला काही संशय येऊ नये म्हणून। त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि आबा हे आता गाडीमध्येच बसलेले असतात। आता मात्र जे काही रोड आहे तर तो चालू होतो, आणि लगेच आता अद्वैत आणि आबा तेथून जायला निघतात, तर रोहिणी आता मागच्या रस्त्याने ड्रायव्हरला सांगून हॉस्पिटलला गाडीतून निघून गेलेली असते। त्यानंतर संगीता इकडे हॉस्पिटलला खूप रडत असते, तर सरोज आता संगीता जवळ बसते आणि आता म्हणते की हे बघा मिसेस खरे, शांत व्हा, स्वतःला सांभाळा, तुम्ही कलाच्या आई आहात, तुम्हाला तिची काळजी आहे मी समजू शकते। तेव्हा आता सरोजने संगीताचा हात हातामध्ये धरलेला असतो, आता संगीताला
हा काही एक चमत्कारच वाटतो, कारण सरोज मॅडम इतक्या कसं बदलू शकतात. कधी आपल्या अगदी म्हणजे काही सहन न करणाऱ्या सरोज मॅडमनी आज चक्क माझा हात धरला, याचा आता संगीताला जरा आश्चर्यच वाटतं. सरोज म्हणते की हे बघा वहिनी, आज मी तुम्हाला वचन देते, या आजारपणातून आपण कलाला बाहेर काढू, जगातल्या सर्वात चांगल्या डॉक्टरांना आपण कलाला दाखवू, आणि हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर संगीताला एक खूप मोठा मायेचा आधार मिळतो. संगीत आता खूप रडते. तेव्हा आता लगेच असं सरोज म्हणते की हे बघा मी आहे, आबा आहे, रजनी आहे, तुम्ही सुद्धा आहात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्वैत सारखा अगदी खंबीर नवरा तिच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा आता संगीता सुद्धा सरोजच्या हातावर हात ठेवते आणि खूप रडत असते आणि हो हो करत असते. दिनकर सुद्धा आता खूप आपल्या कलासाठी रडत असतो. सरोज म्हणते की हे बघा डॉक्टरांनी ती गंभीर आहे असे का सांगितले, कारण तिच्या आत्ताच्या अवस्थेमुळे न उतरणारा ताप आणि शुद्ध हरपल्यामुळे तिची आज ही अवस्था झालेली आहे. आणि हे बघा आता आपण तिला हॉस्पिटलला आणलेलं आहे ना, तिला ट्रीटमेंटमुळे गुण येईन आणि तिला नक्की बरं वाटेल, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि स्वतःला सावरा म्हणून आता सरोज खूप मोठा एक आधार सरोज आता ह्या संगीताला देते. त्यानंतर आता इकडे कला अजूनपर्यंत शुद्धीवर नसते आणि आता अद्वैत तर आता गाडी चालवत कलाकडे येत असतो. त्याचं सगळं काही लक्ष कलाकडे असते, म्हणजे कला कधी शुद्धीवर आले की असेल किंवा नसेल, नक्की काय कलाची अवस्था असेल, म्हणून अद्वैतचा पूर्ण जीव आपल्या कलात गुंतलेला असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता अद्वैत हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतो आणि तो कलाजवळ येतो. कलाची ती अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो खूप रडतच आता कलाला बेशुद्ध अवस्थेत म्हणत असतो की मला हॉस्पिटलला यायला नाही आवडत, हे तुला माहिती आहे ना. तेव्हा मात्र आता कला लगेच शुद्धीवर येते, कारण अद्वैत आता कलाचा हात धरून रडत असतो. आता कला डोळे उघडते आणि म्हणते की चांदेकर. तेव्हा आता सगळेजण कलाजवळ येतात आणि आता डॉक्टरही म्हणतात की यांना कसली तरी ॲलर्जी झाली होती आणि कलाला विचारतात की तुम्हाला कसली ॲलर्जी आहे, तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा मात्र आता लगेच कला म्हणते की मला ब्रॅजिलनेटची मला ॲलर्जी आहे. तेव्हा आता आज सकाळी मी मसाला दूध प्यायले होते असं जेव्हा सांगते, तर आता रजनी म्हणते की कलासाठी जे काही मसाला दूध आहे तर ते नैनाने तयार केलं होते. आता मात्र नैनाचा तर सगळ्यांच्या मोठं पोपरे आता खूप मोठा तिला धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता नैना म्हटल्यानंतर अद्वैत लगेच उठतो आणि नैनाकडे बघत असतो आणि कलाच्या सुद्धा आता लक्षात येते. आता मात्र नैनाचं भांडं फुटलेलं असतं आणि नैनाने कलाला दूध दिलेले आहे. नक्की तिनेच आता हे सर्व केले असेल हे आता सर्वांच्या लक्षात येते. तेव्हा मात्र आता लगेच नैना तर खूप घाबरते. तर मित्रांनो आता पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.